जाऊ दे, बसून येईल ना गाडीतून, मग रस्ता दाखवू शकेल तो. तुम्ही मला सांगा तिला कोणती फुलाची मुलगी हो? तिला कोणी मुलगी राहू दे. गेट बनवून द्याल मी तुमच्या नावाचं राहील म्हणून व्हिडिओमध्ये आले होतो ओके. झेडपीला 2022 मार्च मध्ये रिटायर्ड झालो. बरं. पण माझं इकडे नेहमी येणं झालं. आता मी तिरोड्याला असतो. अच्छा, तुमचं इथे कार म्हणजे हे ना, या विहाराची थोडी माहिती सांगा. बड़े पैमाने पर काम हो रहा है. आज हम निग्रोध बुद्ध विहार की ओर जा रहे हैं. ये बहुत बड़ा परिसर है. मेरे साथ भैया, भाभी, मम्मी और छोटे भैया भी है. वो रोड पर ही गाड़ी रखी है. मम्मी नहीं उतर सकती इसलिए वहीं रुके हुए हैं. थोड़ी देर बाद वो भी आ जाएंगे. ये इतना सुंदर दृश्य, यह हरियाली और आगे दिखाई दे रहे हैं बुद्ध की मूर्तियाँ. हम पहले बुद्ध की मूर्तियाँ जो बाहर बनाई गई है और रखी गई है वो देखेंगे. विहार आगे है. पहले हम ये जो बाहर रखी हुई मूर्तियाँ हैं इन्हें देखते हैं. बहुत ही सुंदर दिखाई दे रही है. बुद्ध और बुद्ध के शिष्य बैठी हुई मूर्तियाँ हैं. बहुत ही सुंदर परिसर में रखी गई है. देखिए कितनी सुंदर है. ये बहुत बड़ा परिसर है. इस परिसर को मैं पहली बार देख रही हूँ. इस जो सामने का रास्ता है वहाँ से हम कई बार गए, लेकिन अंदर की ओर नहीं आई थी मैं कभी. आज पहली बार हम अंदर की ओर आ रहे हैं. सामने दिखाई दे रहा है वो बुद्ध विहार है, निग्रोध बुद्ध विहार. हम निग्रोध बुद्ध विहार की ओर बढ़ रहे हैं. यहाँ कोई गेस्ट आए हुए हैं जिनकी गाड़ी खड़ी है. शाम का समय है, बहुत ही सुहाना. थोड़े बादल छाए हुए हैं. मौसम भी बहुत अच्छा है यहाँ का. हा थोडंसं करून टाकाल. जय भीम. कुठून आले तुम्ही? आम्ही नागपूरहून आलो. अरे वा वा वा, छान छान. नागपूरला आले का? मग इकडे कुणाकडे आले? आता इकडे निलागुंदीला माझं माहेर आहे. अरे वा वा वा, निलागुंदीला माहेर आहे. गुरुजी, हा? कधी नाव ऐकलं असेल तर राऊत गुरुजी म्हणून, राऊत गुरुजी. निलागुंदीचे. त्यांची मुलगी आहे मी. हो. अरे वा वा वा. आणि आता कुठे? नागपूरला? मी नागपूरला आहे. मी प्रोफेसर होते वर्धा युनिव्हर्सिटीमध्ये. अरे वा वा. म्हटलं बुद्ध विहार आहे म्हणाले तर चला म्हटलं जाऊन बघूया. छान छान. आणि वर्ध्याला मी आंबेडकर थॉटमध्ये पण केलाय, MA PhD आणि बुद्धिस्ट स्टडीमध्ये पण केलंय. वा वा वा. आपलं आडनाव? मी रामटेके. तुम्ही रामटेके? डॉक्टर स्नेहल रामटेके. हो. डॉक्टर स्नेहल रामटेके. PhD झाले ना तुम्ही? बरं वाटलं आपल्या शेवटी. हो. आणि माझं यूट्यूब चॅनल पण आहे.
एक हो का? हे ब्लॉगचं पण आहे आणि दुसरं आहे हा तुमचं गाव म्हणून तुम्ही आपल्या गावाला Education. भेट म्हणून हो आईला आलंच घेऊन पाहिजे. हो. आपलं जन्मस्थळ आहे, जन्मस्थळ तर आहे ना? थोडीशी भेट दिली हो. तर एक त्याच्याबद्दलची आपल्या गावाबद्दलची Yes, जुनी जी yes. आपुलकी आहे ती परत इथे बरोबर, बरोबर. त्याला उजाळा मिळतो ना. बरोबर. आणि आपल्याला आपलं कुठेतरी समाधान होते. हो. एकाच ठिकाणी राहून आपल्याला असं वाटते नाही आता आपण आपल्या गावाकडून एक चक्कर तर मारून यावं, कसं काय आपल्या गावाकडलं वातावरण, आपले नातेवाईक कसे आहेत वगैरे वगैरे. नाही, सर आपलं नाव काय? मी आयुष्यवंत सुधीर मेश्राम. मी पण टीचर होतो, HM होतो ओके. ZP ला. 2022 ला मार्च मध्ये रिटायर्ड झालो. बरं. पण माझं इकडे नेहमी येणं झालं. आता मी तिरोड्याला असतो, अच्छा तुमचं इथे कार म्हणजे येणं जाणं असते. येणं माझं जाणं नेहमी. असतं. त्याला विहार आहे, हो, हो, हो. सुंदर जागा Yes, आहे, yes. भरपूर जागा आहे, प्लेस खूपच मोठं आहे. मोठं प्लेस आणि खूप चांगली जागा हो, आहे. चांगलं चांगलं आहे. ठेवतात बरं. आता हे थोडे गवत बिवत हो आता पावसामुळं आजी आधी ते डोंगरे होते ना अशोक डोंगर पेंटर पेंटर. शेजगावचे हा हा ते माझा भाषा होय बरं बरं बरं. आणि ते एक दिलीप बनसोड वगैरे नाही का हा 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 हा, ते आमचे मॅम, जिजाजी तुम्ही असं वर्षातून वगैरे 6 महिन्यानं वगैरे येत असता? हो मी 6 महिन्यांनी येते. आई पण टीचर होती आणि बाबा पण टीचर होते, त्याच्यामुळे त्यांचे पेन्शन घ्यायला यावं लागतं. आई बाबा तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे नाही, माझा भाऊ मुंबईला असतो, त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे आहे, तर ते यावं लागतं. मग इथे कोण राहतो आता? इथे कुणी नाही राहत. इथे घर घर आहे का आहे, मग? शेती आहे. घर आहे का? हो घर आहे. अरे वा वा वा. तुम्ही जर या कुठला रोड तो कोहका रोड वगैरे मी कधी गेलात तर लास्ट मध्ये एक घर आहे मोठं. पहिलेच बिल्डिंग तेच राऊत तेच सराचं घर म्हणलं तर सरांचं म्हटलं नाही सांगतात की- Yes. चला बरं वाटलं. ओके जय भीम. जय भीम जय भीम जय भीम. इथे जेवण बी राहतं या म्हणत हं? या म्हणत होतं. कधी राहते जेवण? आता कार्यक्रम जाऊ दे, बसून येईल ना गाडीतून, मग रस्ता दाखवू शकेल तो. तुम्ही मला सांगा तिला कोणती पोराची आहे मुलगी वा? या विहाराची थोडी माहिती सांगा म्हणते जी आम्हाला. या विहाराच्या संदर्भात थोडी माहिती सांगा आम्हाला. तुम्ही सांगू शकाल तर तुमचं परिचय आणि या विहाराविषयी माहिती. कधी तयार झालं, हे निर्माण कार्य कधी झालं? रामप्रसाद हरिदास देशभक्त. बरं. या विहाराच्या संदर्भात आता सांगा. ह्या बिहारामध्ये एक समिती आहे आपली निवृत्त बौद्ध बिहार म्हणून. ओके. मित्र म्हणून एक समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून हा बिहार तयार झाला आणि 2008मध्ये जागा पकडला होता. त्याच्यानंतर पुन्हा बांधकाम केलं आहे. त्याचे सचिव होते ते वाढले आणि त्या
बिहाराचे अध्यक्ष दिलीप बनसोड आहेत. मग असं डोंगरेच्या गेल्याच्या नंतर आमच्या भंतेजीने आम्ही अपर गेलो तेव्हा आले, त्यांच्यापासून हा सर्व आनंद परिसर झालेला आहे. एवढी माहिती सांगू शकतो. भंतेजीमुळे जात आहे सगळं. हा एवढा चमक धमक दिसून राहिला ना फक्त भंतेजीच्या कारण. बाकी लोक आम्ही फक्त सेवक आहोत. भंतेजीचा परिचय द्या. भंतेजीचा परिचय सांगा. किती वर्ष झाले तुम्ही इथे आहात? 3 वर्ष झाले. मी चैत्यभूमीला होतो, तिथलं व्यवस्थापन होतो. 8 वर्ष तिथं होतो. मग 18मध्ये मी आलो. 2 वर्ष मी कर्नाटकमध्ये आहे. इकडे अशोक डोंगरे सचिव होता, तो मरण पावला. त्याने म्हटलं तुम्ही या ना काही जागा चालली आहे म्हणून मला यावं लागलं. तेव्हापासून मी आलो. तर आता 3 वर्ष झाले आणि माझ्याकडे जेवढं जमलं तेवढं केलं. मूर्त्या वगैरे मी माझ्या सर्व भंतेजीच्या त्या पूजा दिसल्या फक्त भंतेजी नाव त्यामुळे बाळ ही मूर्ती कुठून आणलेली आहे? ही मूर्ती कुठून आलेली आहे? मुंबईवरून बनवायला लावलं त्याला. हो का? खूपच सुरेख मूर्ती आहे, खूपच सुंदर. म्हणजे असा चेहरा मिळणं कठीण गेलं. खूप सुंदर. त्याचं काम मला आवडलं. त्याकडे मूर्त्या त्यानंच बनवल्या. हां, तेही छान सुंदर आहे. त्या फायबर त्या चांगल्या आहेत. बाकी मग सिमेंटच्या बनवल्या असं ती इकडच्या आहे म्हणून माझ्याजवळ पैसे होते तर तेव्हा कमीमध्ये बनवून काही फक्त त्या मूर्त्या बनवणार आहे. आता तो ते डोंगरे बनवतात हा 5वा वर्ष आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम करतो. चांगला मोठा कार्यक्रम 2-3 हजार जेवण करतात. यांचे 5-6 भंतेजी राहतात. त्यांना जीवदान धर्मदान प्रबोधन वगैरे त्यांचे ऐकून घेतो. परिसर ऐकून घेतो आणि संगीत कार्यक्रम आहे. सर्वांचं भोजन येणाऱ्या पाहुण्यांच्या सगळ्यांच्या ग्रेट ग्रेट. मी पण नागपूरचाच आहे. आम्ही नागपूरमध्ये राहतो आणि ड्युटी केलं ते सर्व्हिस रिटायर झाल्यावर खूप झालं. तर दवा वगैरे लागली तर जातो मी तिथं. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होतो ना, मला CJचा दवाखाना लागू आहे. तर तिथून दवा आणत राहतो. तर त्याच्यासाठी जातो. म्हणजे इथे राहण्याची व्यवस्था खाली काय का? खाली राहतो. ठीक आहे. जेवढं जमलं तेवढं करतात. बाकी म्हणजे सगळं त्या सहयोगानंच होते. आता हा कार्यक्रम आहे, मी एकटाच काय करणार नाही, सगळे वर्गणी करतात. इथे 25-30 गावांनुसार आम्ही कार्यक्रम बोलवतो. जो दान दिला आहे संख्येनुसार त्या नामाने कार्यक्रम करतो. कमी जास्त काय म्हणून पाहिजे. आज हम यहाँ निग्रोध बुद्ध विहार है, यहाँ आए हैं और वो बहुत ही बड़े पैमाने पर काम हो रहा है. आज बदला बोल पाहिजे ना. मच्छर वगैरे आहे.